जय हिंद, हाय हॅलो आणि नमस्कार. चॅट विथ शिल्पा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पॅन 2.0 काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात. डिजिटल क्रांतीच्या प्रवासात भारत एक पाऊल पुढे वाटचाल करतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटीने 1435 कोटी रुपयांच्या पॅन कार्ड 2.0 या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 78 कोटी नागरिकांचे पॅन कार्ड अपग्रेड करण्यात येणार आहे. पॅन कार्ड 2.0 च्या माध्यमातून सरकार अधिक पारदर्शी आणि डिजिटल इंडिया प्रकल्पाच्या दिशेने प्रगती करीत आहे. नवीन पॅन कार्ड 2.0 चं वैशिष्ट्य काय, तर पॅन कार्डमध्ये QR कोड असतील, ज्यामुळे सेवा अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जुनं पॅन कार्ड रद्द होणार का? नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागणार आहे का? तर थांबा, उत्तर आहे नाही. तुमचं जुनं पॅन कार्ड रद्द होणार नाही. तुम्हाला तुमचा पॅन नंबर बदलण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आधीच आहे त्यांना नवीन पॅन कार्डसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सरकारी तंत्रज्ञानाच्या आधारे पॅन कार्ड संबंधित माहिती ऑटोमॅटिक अपडेट केली जातात. नवीन पॅन कार्ड तुमच्या ईमेलवर विनामूल्य मिळेल, परंतु फिजिकल पॅन कार्डसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाणार असून नोंदणी केलेल्या पत्त्यावर पाठवले जाणार आहेत. नवीन पॅन कार्डसाठी कोणाला अर्ज करावा लागणार आहे? जर तुम्हाला पॅन कार्डमध्ये काही बदल करायचे असतील, जसे की नाव बदलणे, पत्ता बदलणे किंवा पॅन कार्ड गहाळ झालं असेल तुमचं, तर तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत. पॅन कार्ड 2.0 चे फायदे बघूयात आपण. या डिजिटल प्रणालीमुळे सरकारी योजनांची माहिती अधिक पारदर्शक होणार. QR कोडवर डिजिटल ओळख प्रणालीमुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होणार. डिजिटल पद्धतीने कर भरणे आणि आर्थिक रेकॉर्ड ट्रॅक करणे अधिक सोपे होणार. शिवाय बँक खाते उघडणं, लोन मिळवण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड 2.0 वापरता येणार आहे. पॅन कार्ड 2.0 साठी कार्ड घेण्याची आवश्यकता नाही. ते डिजिटल स्वरूपात मोबाईल ॲप किंवा वेब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. डिजिटल पॅन कार्ड सरकारी सेवांच्या ऑनलाईन अंमलबजावणीला गती देणार. QR कोड स्कॅन केल्यानंतर सर्व माहिती एका क्षणात उपलब्ध होऊन वेळेची बचत होणार. QR कोडमध्ये सर्व माहिती एन्कोडेड असल्याने कागदी स्वरूपातील दस्तऐवज सादर करण्याची गरज सुद्धा पडणार नाही. पॅन 2.0 मुळे डेटा लीक होणार नाही. सरकारी कार्यालय, बँक किंवा आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्डचे लगेच तपासणी करता येणार. QR कोड स्कॅन करताना पॅन कार्डवरील सर्व माहिती क्षणात मिळणार आहे. हा प्रकल्प डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो भारताच्या डिजिटल प्रणालीस गती देईल आणि सर्व नागरिकांना डिजिटल सेवांचा लाभ मिळवून देईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.